नमस्कार. तुमचा जगताप फोटो स्टुडिओ पाहून मला खूप आनंद झाला. अरे वा. आणि या क्षेत्रामध्ये तुमची बरीचशी कीर्ती मी ऐकलेली आहे, वाचलेली आहे आणि टी व्हीवर पाहिलेलं सुद्धा आहे. तर मला असं वाटतं सर, तुम्ही या क्षेत्रामध्ये आले, कसे आले आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं विशेष काय कार्य केलेलं आहे हे जरा सांगितलं तर बरं. मी छायाचित्रकार संजय जगताप, नाशिक छायाचित्रकार संघटनेचा अध्यक्ष आहे. मी 1983 साली फोटोग्राफीला सुरुवात केली. वडिलांनी मला शासकीय 8 ते 9 नोकऱ्या लावल्या होत्या, पण मला नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हता. फोटोग्राफीचा तो काळ त्यावेळेला ब्लॅक व्हाईटचा होता. ब्लॅक अँड व्हाईटचा त्यावेळेचा काळ असा होता की ज्या छायाचित्रकारांसोबत आम्ही सकाळी चहा घ्यायचो, मिसळ खायचो, परंतु त्यांनी कधी स्टुडिओ डार्क रूम किंवा फोटो कसे काढतात हे दाखवतात. असा काळ सुरुवात केली. हळूहळू मी नाशिक पोलीस फोटोग्राफर झालो. युनेस्कोपर्यंत माझे फोटो गेले. ऑल इंडियाने माझा सन्मान केला. असे मग संघटनेच्या माध्यमातून मला एक थोडीशी जाणीव झाली की फोटोग्राफी हा विषय जो आहे हा न संपणार आहे. बरोबर. आज 200 वर्ष जागतिक छायाचित्रण दिन आपण साजरा करतो. अनेक दिग्गज छायाचित्रकार या पृथ्वीतलावर आले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, पैसा कमवला, त्यांचे कुटुंब, परिवार, मुलं ह्या क्षेत्रावर मोठी केली. आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे की जगासमोर इतर व्यावसायिक किंवा जसे माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते, आज ते अधिकाऱ्यांना विसरून गेले त्यांचे, परंतु छायाचित्रकार हा कधी संपणारा म्हणजे फोटोग्राफीमधून आपण जरी निघून गेलो तरी आपली फोटोग्राफीच्या माध्यमातून नाव टिकून ठेवणार म्हणजे छायाचित्रकार. म्हणजे छायाचित्रकारामध्ये मला थोडीशी गोष्ट अशी जाणवली की आपल्याकडे एकत्रितकरण कमी, संघटितपणा कमी, एकमेकाला मदत करणं कमी. आणि ज्या वेळेला वाईट वेळ येते ना त्यावेळेला मी फोटोग्राफरांची बघितली की तो खूप असा मिरवतो. मी या गोम्याबरोबर फोटो काढला, सोम्याबरोबर मी राजकीय फोटोग्राफर, मी ह्या संस्थेचा आहे. पण ज्या वेळेला त्याचं दुखणं येतं त्यावेळेला जगातलं कोणीच नाही, नातेवाईक नाही, जवळचा नाही, आणि शौकीन तर सगळ्यात जास्त आहे की फोटोग्राफरच नाही. याला कारण काय? तर याला कारण असं आहे की यांनी जी सामाजिक बांधिलकी बनवली पाहिजे होती ना ती केली नाही. त्याला मी दोष देणार नाही, कारण प्रश्न असा आहे की ज्या वेळेला नातेवाईकाच्या घरातलं लग्न आहे त्यावेळेला याला ऑर्डर असते, मित्राच्या मुलीचं लग्न. मला वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. आता आपण चर्चा केलेलीच आहे. आपण मला तुमच्या वैयक्तिक प्रोग्रेस बद्दल विचारायचं आहे की तुम्ही एक युनेस्को मध्ये तुमचं नाव आलेलं आहे, काय आलेलं आहे, काहीतरी मी थोडं वाचलेलं आहे, पण त्याबद्दल सांगा सर. तुम्ही कसं युनेस्को मध्ये तुमचं नाव आलेलं आहे? नाही, हे तर मी खूप खरं स्वतःला भाग्यवान समजतो की मी नाशिक मधला छायाचित्रकार आहे आणि जगामध्ये प्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा असतो. मी 3 सिंहस्थ कुंभमेळ्याचे फोटोग्राफी करण्याचा योग मला मिळाला. बरोबर. तो पोलीस डिपार्टमेंट थ्रू असेल किंवा माझी हाऊस म्हणून. आणि तो एका ठिकाणी मी एका 98 GB जॉब हार्डडिस्कमध्ये ठेवला. बरोबर. शासन कुठेतरी शोध करत होतं आणि ज्या रॉय मॅडम आहेत, त्या पंजाबी मॅडम आहेत, त्या त्र्यंबकेश्वरला या सगळा सिंहस्थ कुंभमेळ्याचा दस्ताव त्या सगळा सादर करत असताना त्यांना जेवताना एक मॅगझिन बघायला मिळालं आणि त्याच्यावरचा जो फोटो होता कुंभमेळ्याचा तो माझा. त्याच्यावर फोन करून ते माझ्यापर्यंत आला आणि त्यातले आज सिंहस्थ कुंभमेळ्याची जी स्टोरी तयार करायची होती, जो प्रस्ताव पूर्ण पाठवायचा होता, तो युनेस्कोला पाठवायचा होता, त्यातले पूर्ण फोटो आणि व्हिडिओ हे संजय जगताप इंडिया ह्या नावाने पृथ्वी तलावाचा मी एकटा असा व्यक्ती आहे की जे ते प्रसिद्ध झाले आणि अजीवन ते त्या नावाने इथे जगतात. म्हणजे आपला नाशिक सारख्या शहरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक सारख्या शहरामध्ये फोटोग्राफी मनापासून करणारी जी व्यक्ती असते त्याला कुठेतरी कोणीतरी त्याला एक बघत राहतो. तिसरा डोळा म्हणतो आपण. आपला फोटोग्राफीचा तिसरा डोळा आहे, पण अजून एक चौथा डोळा असतो सर. तो चौथा डोळा कोणीतरी आपल्याला येतो आणि आपल्याला आपलं काहीतरी भला करून जातो. तर युनेस्कोमध्ये सरांचे पुस्तकामध्ये कुंभमेळ्याचे फोटोग्राफी अप्रतिम असे आलेले आहेत. सर आता मला दाखवणारच आहे. मी 2-3 फोटो पाहिल्यावरच अचंबात पडलो होतो, कारण मला भरपूर सर आता त्यांच्या स्टुडिओमध्ये दाखवणार आहे. तर अशी जी तुम्हाला जी संधी मिळाली सर, ती आयुष्यातली तुमची एक टर्निंग पॉईंट करणारी संधी असेल असं मला वाटतं.
बरोबर. या संधीमुळे तसे तर मुळामध्ये जगताप सोशल वर्कर आहे, फोटोग्राफरांसाठी तुमचा काहीतरी आहे ना, माझा आत्मा माझे फोटोग्राफर, माझा आत्मा माझे फोटोग्राफर, हे सरांचं टॅग वर्डिंग आहे, त्यांचं घोषवाक्य आहे त्यांचं. हे फोटोग्राफरांसाठी जीव ओतणारे माणसं आहेत. आणि आता या एजमध्ये काय त्यांचा स्वभावच तसा आहे, पण या एजमध्ये अशा फोटोग्राफरांना साथ देणे, त्यांच्याशी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्याशी सुखदुःखात भाग घेणे असे जनरली कोणी करत नाही सर. संघटना आता सगळे स्थापन करतात, पण जो तो आपला आपला मतलब बघतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही आपला मतलब न बघता तुम्ही इतके जीव संघटनेसाठी करतात, तर तुम्हाला घरच्यांचा कसा पाठिंबा मिळतो सर? कारण की केव्हा केव्हा आपल्या ज्या होम मिनिस्टर असतात त्या राबवतात, काय लावलाय तुम्ही डोक्यावर घेतात, असं. तर तुमच्या बाबतीत काय झालं सर? मी राजकीय लोकांचा आदर्श घेतो की त्यांना कुटुंब पण सांभाळायचं असतं, समाज पण आणि राजकीय सगळं. तसंच मी पहिलं प्राधान्य जे देत असेल ना, पत्नीला देतो, बरोबर, माझ्या आई वडिलांना देतो, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देतो. त्यांचे सगळ्यांचे वाढदिवस, त्यांचं शिक्षण, त्यांना वेळ देणं. आणि त्यामुळे मी फोटोग्राफीमध्ये माझा टायमिंग पण बदललेला आहे. 12 ते 8 बाकीचा म्हणजे जो वेळ उतरू बाकीचा शिल्लक असतो तो पूर्ण कुटुंबासाठी असतो. तो पहिलं ती गोष्ट जर केली ना तर निश्चित तिथून तुम्हाला क्रॉस होणार नाही. आपण जे बऱ्याच वेळा बघतो बघा राजकीय की पुढारपण करणारे आहे ना, ते फक्त पुढारपण करतात, घरी लक्ष देत नाही. तसं नाही. मी 70% पहिल्यांदा ते करतो, 30% माझा व्यवसायही सांभाळतो आणि मग सामाजिक कार्य करतो. सामाजिक कार्य करताना त्यामध्ये आवड आणि प्रसिद्धी म्हणून नाही, तर माझे बांधव ज्या क्षेत्राने मला आज एवढं मोठं नाव दिलंय त्या क्षेत्रात माझ्या परिवाराला मी कुठेतरी ज्ञानाने नाही, पैशाने नाही, पण माझ्या वेळेनुसार मी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करून त्यांना सहकार्य करतो. फार मोठी गोष्ट आहे. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी मला यांनी मोबाईलवर टाकलं होतं, देवेंद्रजींना यांनी, माननीय देवेंद्रजींना यांनी पत्रक दिलं. कालचीच गोष्ट आहे मला वाटतं. आणि देवेंद्रजी इथे भुसावळ आपला जळगावला नाशिकला आलेले होते. तर तिथे त्यांचं म्हणणं पडतं पोलीस डिपार्टमेंट आमची दखलच घेत नाही, आमची FRI पण घेत नाही. FRI तर दुसरी गोष्ट, पण आमची एक प्रकारची तक्रार पण घेत नाही. एवढे 20-20, 25-25, 10-10, 12-12 लाखाचं नुकसान होतं फोटोग्राफरांचं. तर त्यांनी एक पत्रक दिलं आणि योगायोग काय म्हणा, योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, दुसऱ्याच दिवशी चोर, कालच रात्रीतनं एक चोर पकडला गेला. मग आता हे काय झालं, कसं केलं, कोणी काय केलं देव जाणो, पण तो चोर पकडला गेला. त्यांनी खूप फोटोग्राफरांचे कॅमेरे चोरलेले कबूल केले, काही कॅमेरे आणून पण दिले. बघा आता ह्या व्यक्तीने जर एवढं केलं नसतं तर या बिचारा फोटोग्राफरांच्या कॅमेऱ्यांकडे कोणी लक्ष दिलं असतं? एवढे महाग कॅमेरे त्यांनी दुसऱ्यांना घेऊ शकत नाही. मग असे फोटोग्राफर आहारी जातात, दारूच्या आहारी जातात, खोटं बोलण्याच्या आहारी जातात. म्हणजे त्यांचा लाईफ टोटली फियास्को असतो. तर मी बरोबर सांगतोय, बरोबर. या अशा गोष्टी घडू नये. आणि या बाबतीतही जगतापांनी फार मोठा पुढाकार घेतला आणि बऱ्याचशा फोटोग्राफरांचे चोरीला गेलेले कॅमेरे काल ज्याने चोरले त्याने काढून दिले आणि तो आता लॉकअपमध्ये आहे आणि अजून काही त्याच्यातनं मिळणार आहे. म्हणजे बघा किती मोठी गोष्ट यांनी केलेली आहे आपल्या फोटोग्राफरांसाठी. खरोखर धन्यवाद. आणि बोलण्यासारखं खूप आहे, किती बोलणार आपण, जेवढं